Hello friends, today we will do correlation in which Carl Pearson's coefficient of correlation, this is denoted by small r. This is important for you. This r is given by, this formula is important for you. You must remember this formula. I will show you how to fill up the values for the terms in formula. R is given by summation xy. Its meaning is that x आणि y च्या व्हॅल्यूची गुणाकार करा आणि या चिन्हाचा अर्थ होतो बेरीज करा. आधी गुणाकार करा नंतर बेरीज करा आणि आलेल्या उत्तराला कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ पेअर्स ने भागा वजा एक्स बार गुणिले वाय बार. याचा अर्थ होतो मीन ऑफ एक्स अँड दिस इज मीन ऑफ वाय. The whole is divided by summation x square upon n. या सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा वजा एक्स बारचा वर्ग. या सगळ्याला पुन्हा गुणायचं आहे समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन वजा इथे वाय आहे म्हटलं इथे वाय बारचा वर्ग. या गोष्टी एकदम सोप्या आहेत. तुम्ही एकदम प्रॉब्लेम चांगल्यापैकी केलेत की तुम्हाला हे समजायला लागेल. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो. इथे एक्स चे व्हॅल्यू मी लिहितो, इथे वाय चे व्हॅल्यू लिहितो. 2 5 8 10 6 3 1 हे एक्स चे व्हॅल्यू आहेत आणि याच्यासाठी वाय चे व्हॅल्यूज आहेत 4 6 7 8 5 4 3 8 5 4 3. आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट करायची या फॉर्म्युलाकडे बघा. एक्स गुणिले वाय काढायचं आहे आणि इथे एन म्हणजे पेअर्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7. So you will take capital N in this case is equal to 7. बरेचदा कॅपिटल एन न लिहिता स्मॉल एन पण लिहिता जातो. डोंट कन्फ्यूज विथ कॅपिटल एन अँड स्मॉल एन. इन दिस केस बोथ आर इक्वल. इट्स मीनिंग इज दॅट हाऊ मेनी पेअर्स आर देअर फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय. सो इथं मी काढीन एक्स गुणिले वाय. 4 दुना 8 6 पंचा 30 8 7 56 80 30 12 आणि 3. आता इथे समेशन एक्स वाय म्हणजे याची बेरीज, ही बेरीज येते 219. त्याच्यानंतर आपल्याला या फॉर्म्युलामध्ये काय पाहिजे, एक्स बार काढायचा आहे. एक्स बार काढायचं असेल तर आपल्याला आधी समेशन एक्स काढायला पाहिजे. म्हणजे एक्स ची बेरीज किती येते तुम्ही करून बघा 35 येते. आणि इथे समेशन वाय याचं उत्तर किती येतं, समेशन वाय ची बेरीज येते 37. म्हणजे आम्ही एक्स बार कसा काढणार, समेशन एक्स डिवायडेड बाय किती आहेत एक्स व्हॅल्यूज तर 7 आहेत. म्हणजे इथे किती येणार 35 भागिले 7 म्हणजे किती येतात 7 35. वाय बार कसा काढणार आपण, वाय च्या व्हॅल्यूची बेरीज जी आम्ही समेशन वाय लिहितो भागिले 7. कारण नंबर ऑफ आयटम्स किती आहेत वायचे 1 2 3 4 5 6 7 आहेत. किती येणार आहे 37 भागिले 7. याचं उत्तर किती येतं 5.28 येतं. म्हणजे मला माझ्या फॉर्म्युलामध्ये हवी असलेली ही टर्म मिळाली. एक्स वाय टर्म मिळाली, त्याच्यानंतर एन ही टर्म मिळाली, त्याच्यानंतर एक्स बार ची व्हॅल्यू मिळाली. इथे मी वाय बार ची व्हॅल्यू काढली. ही व्हॅल्यू मला इथे पण वापरता येईल. एक्स बारचा वर्ग किती येतो बघा. इथे आपल्याला एक्स बारचा वर्ग पाहिजे. एक्स बारचा वर्ग बरोबर 5 चा वर्ग म्हणजे 25 आणि वाय बारचा वर्ग म्हणजे वाय बार ह्या बारचा अर्थ आहे की मीन ऑफ वायचा वर्ग म्हणजे किती येईल 5.286. या संख्येचा वर्ग
तो किती येतोय बघा, 215. इज इट 5.286 चा वर्ग आपण काढूया. आता इथे आपल्याला काय पाहिजे, एक्सचा वर्ग पाहिजे. एक्सचा वर्ग म्हणजे एक्स बारचा वर्ग नव्हे, हे जे व्हॅल्यू दिले आहेत त्याचा वर्ग. इथे येणार 4, 5चा वर्ग येईल 25, 8चा वर्ग येईल 64, 10चा वर्ग येईल 100, 6चा वर्ग येईल 36, 3चा वर्ग येईल 9 आणि 1चा वर्ग येईल 001. बेरीज बरोबर यावी म्हणून मी 0 लिहिलेली आहेत. एक्स वर्गाची बेरीज येते 2, 3, 9 आणि वाय वर्ग याचं येतं 16, त्याच्यानंतर 6, 36, 7, 49, 8, 64, 5, 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, म्हणजे याची काही समेशन वाय स्क्वेअर हा कोण येतो, समेशन एक्स स्क्वेअर. याचं उत्तर येतं 215. याचा वर्ग पाहिजे 215, बरोबर. आता हा जो फॉर्म्युला आहे तिथे आपण किमती टाकणार. इथे किमती टाका. दिस इज इक्वल टू समेशन एक्स वाय म्हणजे किती येत आहे आपल्याकडे, 219/7. समेशन एक्स वायची किंमत किती येते, याची किंमत 219/7 इंटू एक्स बार वजा एक्स बार गुणिले वाय बार. एक्स बारची किंमत किती येते आहे, एक्स बार येते बघा 5, वाय बार 5 गुणिले, म्हणजे इथे गुणिले थोडक्यात लिहा, 5.286 या सगळ्याला भागिले किती येणार, रूट मध्ये आहे सगळं. एक्स वर्ग भागिले एक्स वर्ग किती काढलाय आपण, 2, 3, 9 भागिले 7 वजा एक्स बारचा वर्ग. एक्स बार किती आहे 5, त्याचा वर्ग किती येईल 25, 27.941, 27.941 25 गुणिले हा वाय स्क्वेअरचा सम. वाय स्क्वेअर इथे घडला आहे, त्याची बेरीज 215 भागिले एन म्हणजे 7 वजा वाय बारचा वर्ग आपण इथे काढलेला आहे 27.941. हे आकडे खूप मोठे दिसत असले तरी परीक्षेत तुम्हाला 7 ऐवजी कदाचित 4च ऑब्झर्वेशन दिली जातील आणि छोटी छोटी दिली जातात, बरोबर. हे उत्तर किती येतं, 219/7. किती येतं, 7 21, 7 1 7, 2 उरले, 7 गुणा 14, 7 8 56 वजा दिस इंटू दिस. हे तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला फायनल उत्तर मिळतं 0.96. दिस इज व्हॅल्यू ऑफ आर. हे व्हॅल्यू कसं करायचं हे आता तुम्हाला 5वी 7वीत नाही पण 10वीत हे तुम्ही सगळं केलेलं आहे. दिस मायनस दिस 25 करायचं. हे तुम्हाला हे एक अवतर करून दाखवेन नंतर मी. सो यू हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 0.964. तुला मी होमवर्क प्रॉब्लेम देतो की जो आणखी एका पद्धतीनं हे सगळं करता येतं, मी तुम्हाला दाखवतो. क्वेश्चन 2. दिस वॉज युअर क्वेश्चन 1. दिस इज युअर क्वेश्चन 2. हा तुम्ही प्रयत्न करा. इथे तुम्हाला दिलेलं आहे n इज इक्वल टू 6 समेशन x बरोबर 18. त्याच्यानंतर काय आहे, समेशन y बरोबर 20, समेशन y बरोबर 20, समेशन एक्स वाय बरोबर 65, समेशन एक्स स्क्वेअर बरोबर 64 आणि समेशन वाय स्क्वेअर बरोबर 80. म्हणजे इथे जे व्हॅल्यू आहेत n बरोबर 6, समेशन एक्स वाय ची किंमत दिलेली आहे 65, समेशन एक्स ची किंमत दिलेली आहे. समेशन एक्स तुम्हाला कुठे लागतं,
एक्स बार काढताना समेशन एक्स भागिले इथे 7 का घेतले, एन बरोबर 7 होते म्हणून आपण इथे करायला लागूया. समेशन एक्स अपॉन एन बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स ची किंमत किती आहे 18 भागिले एन बरोबर किती आहे 6, म्हणजे एक्स बार ची किंमत आली 3. समेशन वाय भागिले एन बरोबर काय येईल वाय बार बरोबर काय येतं, समेशन वाय ची किंमत किती दिलेली आहे 20. 20 भागिले 6 बरोबर 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 म्हणजे 3.3 आला. लगेच तुम्ही एक्स बारचा वर्ग काढू शकता, तो किती येतो 9, आणि याचा वर्ग किती येईल काढा, तोपर्यंत मी पण काढतो. आता तुम्हाला काय पाहिजे समेशन एक्स स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर तुम्हाला दिलेलं आहे, समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन, म्हणजे तुम्हाला मी ही जी टर्म आहे ना समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन ती मी इथे काढतोय, म्हणजे किती येईल समेशन एक्स स्क्वेअर किती आली 64 भागिले 6, 64 भागिले 6 म्हणजे 6 10 60, 10.66, 10.66 आणि समेशन वाय स्क्वेअर भागिले इथे तुम्ही साधा कॅल्क्युलेटर वापरू शकता बरं का हे सगळं करायला. पॉकेट कॅल्क्युलेटर असतो की ज्याच्यात प्रोग्राम करता येत नाही, पण छोटा कॅल्क्युलेटर असतो तो तुम्हाला परीक्षेत पण वापरायला अलाउड आहे. समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन इथे मला लागणार आहे. समेशन वाय स्क्वेअर ची किंमत किती आहे 80 भागिले 6 बरोबर येत आहेत 80 भागिले 6, 13 55 13 78 बरोबर 13.33, 13.33. मला कुठच्या गोष्टी हव्या त्या सगळ्या मिळालेल्या आहेत. याची किंमत मिळाली, एक्स बार वर्ग मिळाला, वाय बार डिनॉमिनेटरला म्हणजे रेषेच्या खाली म्हणजे डिनॉमिनेटरला ज्या गोष्टी हव्या त्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत. समेशन एक्स वाय अपॉन एन ही पहिली टर्म ती आता मी काढतो. समेशन एक्स वाय अपॉन एन, एक्स वाय दिलेला आहे का आहे 65 भागिले 6 म्हणजे किती येतात बघा 10.6 7 6 9 54 येतात 833, 8 3 3. आणि इथे तुम्हाला काय पाहिजे आहे एक्स बार, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता या ज्या गोष्टी आहेत त्या मी इथे फॉर्म्युलामध्ये टाकतो. फॉर्म्युला मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी लिहितो. आर इज इक्वल टू समेशन एक्स वाय, दुसऱ्या रंगाचं पेन आहे, आर इज इक्वल टू समेशन एक्स वाय अपॉन एन वजा एक्स बार डॉट वाय बार द होल इज डिवायडेड बाय रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन वजा एक्स बारचा वर्ग. लिहायला सोपं आहे, एकदा तुम्ही एक्स मध्ये जे लिहिणार पहिल्या रूट मध्ये तेच तुम्ही दुसऱ्या रूट मध्ये वाय साठी लिहायचं आहे. समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन, हा एन आणि हा एन कन्फ्युज करू नका, या दोघांची व्हॅल्यू आपण एकच घेतो वाय बार वर्ग. सो आर इज इक्वल टू मी या काढलेल्या किमती फक्त इथे टाकणार आहे. समेशन एक्स वाय अपॉन एन बरोबर किती आले 10.833 वजा एक्स बार वाय बार, एक्स बार किती आहे 3.33 आणि वाय बार कुठे काढला आहे मी, हा बघा वाय बार 3.33 आला आहे, एक्स बार बरोबर 3 आला आहे. म्हणजे इथे बघा एक्स बार इंटू वाय बार, एक्स बार ची किंमत किती आहे 3 गुणिले वाय बार ची किंमत किती आहे 3.33 गुणिले 3.33 म्हणजे 33 त्रिक 99 आणि 3 त्रिक 9.99 वजा 9.99 भागिले इथे किंमत किती आहे तिथे बघूया रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन. इथे मी बाजूला काढून घेतो रूट ऑफ एक्स स्क्वेअर समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन वजा एक्स बारचा वर्ग. हे किती रूट ऑफ एक्स बार एक्स स्क्वेअर 64 भागिले 10.66 भागिले एन 10.66 भागिले एन वजा एक्स बारचा वर्ग. एक्स बार किती आहे 3 त्रिक 9 म्हणजे किती येईल हे 10.66 भागिले 6 वजा 9 अंडर रूट मध्ये हे किती येईल 10.66 भागिले 6 म्हणजे 6 एके 6, 4 आणि 6 6 7 42, 4 आणि 6 6 7 42, 1.77 हे चुकीचं यायला लागलं
10 इथे काय एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स स्क्वेअर कुठे आहे, त्याचा वर्ग 64, इथे 64 येणार मित्रांनो. हे मी परत करतो. हे किती येईल, 64 भागिले 6 वजा एक्स बारचा वर्ग 1.77. हे किती येईल, 64 भागिले 6 वजा 1.77. 6 एके 10 पूर्णांक आपण काढले तिथे कुठेतरी, 10.83 एक्स स्क्वेअर कुठे आहे, 64. एक्स वायची किंमत किती दिलेली आहे, 65. 10.64 भागिले 6 किती येतात बघ, बरोबर 10.66 वजा 1.77. हे किती येतात बघ, 8.89. अंडर रूट, याचा रूट काढायचा आहे, त्याचं रूट 2.98. म्हणजे या सगळ्यासाठी मी 2.98 लिहिणार. आणि याच्यासाठी आता आपण काढूया, इथे किती येतं, समेशन वाय स्क्वेअर भागिले एन. समेशन वाय स्क्वेअर भागिले एन. वाय स्क्वेअर कुठे आहे, 80 भागिले 6 वजा वाय बार किती आहे, वाय बार हा इथे आहे 3.33 वर्ग, 3.33 वर्ग, बरोबर. आणि हे सगळं रूट मध्ये जाणार आहे, हे बघा इथे रूट मध्ये जाणार, हे इथे म्हणजे 80 भागिले 6 म्हणजे 6 1.49 भागिले 1.49 वजा 3.33 अख्खं रूट काढलं तर येतं. हे सगळं रूट वगैरे तसं नको. 80 भागिले 6 म्हणजे किती येतात, 13.33 13.33 वजा 3.33 वर्ग 11.08 आणि हे सगळं रूट मध्ये, हे किती 13.33 वजा 11.08 92 अधिक 33 म्हणजे 25. 1.5 11.8 म्हणजे 0.92 अधिक 33 म्हणजे 1.25 म्हणजे 12 झाले, 2.25 बरोबर. 0.33 वजा 11.08 1.5 येत आहे. 1.5 ना, 1.5. आता ह्याचा रूट ना, रूट काढल्यावर येत आहे, नाही हे 13.33 वजा 11.08 बरोबर किती येतात, रूट किती येतात, 2.25 2.25 बरोबर. 2.25 अंडर रूट ते किती येतं, 3/2 1.5 म्हणजे ह्या सगळ्याची किंमत येते इंटू 1.5 बरोबर. आता हा आर ची किंमत काढायची, याचा गुणाकार किती होतो, 2.98 इंटू 1.5 3 दीड 4 4.5 4.47 आणि हे 10.833 वजा 0.1 ने ह्याच्यात मिळवायचे 9.33 0.843 0.843 हा बरोबर 843 ना, हा 843 याचं पुढे किती येतं, भागिले 4.47 0.188 0.188. This is the value of R. The value given in the book is 3 चा 3 R is equal to समेशन 166 वाला आपण घेतला होता, नाही 20 वाला घेतला होता, 455 y square is equal to 80 येतं, इथे 1.88 y bar is equal to 3.33 बरोबर आहे. इथे कुठे चुकलं आहे का बघा, 10.83. सो दिस इज युअर आन्सर. तुमचा आन्सर चूक आहे की बरोबर कसं समजायचं तुम्ही, तर -1 ते 0 + 1 या दरम्यान आर ची व्हॅल्यू असली पाहिजे. तुमची आर ची व्हॅल्यू जर का -1 पेक्षा कमी आली, म्हणजे समजा तुमची -2.37 आली, तर ती चुकली.
आणि समजा आरची व्हॅल्यू तुमची 1 पेक्षा जास्त आली किंवा 1.2 आली तर तुम्ही कॅल्क्युलेशनला चुकलेले आहात. हे एक्स आणि वायचे व्हॅल्यू कसंही दिलेले असले तरी आर ची किंमत ही 0 असू शकते, -1 पर्यंत कमी असू शकते किंवा 1 पर्यंत जास्त असू शकते, पण याच्या बाहेर असत नाही. ठीक आहे. आता आपण दुसरी एक पद्धत बघूया. तुम्हाला मी एक होमवर्क प्रॉब्लेम देतो आणि आपण एक दुसरी पद्धत बघूया. तुम्ही लक्षात ठेवायचा फॉर्म्युला मी पुन्हा एकदा तुम्हाला लिहून देतो, तुम्ही तो व्यवस्थित लक्षात ठेवा. R is given by summation xy upon n minus x bar into y bar divided by 2 रूट आहेत. इथे x चे इथे y चे ते कसं करायचं, समेशन x स्क्वेअर भागिले n वजा x बार चा वर्ग. आता इथे x ऐवजी y लिहायचं आणि ते इथे लिहायचं समेशन y चा वर्ग भागिले n वजा y बार चा वर्ग. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर r. याची किंमत कशी असली पाहिजे, r ची किंमत ही -1 इज लेस दॅन और इक्वल टू r इज लेस दॅन और इक्वल टू +1. ठीक आहे. याच्या आतच व्हॅल्यू असली पाहिजे. मग मी एक होमवर्क प्रॉब्लेम देतो, बघा तुम्हाला करायला जमतं का. दिस एक्सच्या किमती आहेत, मी लिहून देतो 3 2 3 3 2 3 4 1 2 4 1 2 आणि वायच्या किमती आहेत 4 4 5 4 4 5 3 8 6 अशा वायच्या किमती आहेत. आणि याच्यावरून तुम्ही हे सगळं करायचं आहे. तुम्हाला मी या प्रॉब्लेमचे उत्तर फिगर, आन्सर फिगर्स यू विल गेट ऑन टुमॉरो. ठीक आहे. आता स्कॅटर डायग्राम. फॉर कोरिलेशन हा भाग बघूया. इथे काय करायचं असतं, स्कॅटर डायग्राम. यू मस्ट बी नोईंग दॅट कोरिलेशन म्हणजे दोन गोष्टीतला सहसंबंध. तुम्हाला हे माहित आहे की वस्तूची किंमत वाढली की त्याची मागणी कमी होते. म्हणजे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ द कमोडिटी, कमोडिटी ही जर का वाढली, इट गोज अप, द डिमांड गोज डाऊन. किंवा वस्तूचं प्रोडक्शन वाढलं, गोज अप, द प्राइसेस गो डाऊन. म्हणजे ह्याला जर का तुम्ही एक्स म्हटलं, याला तुम्ही काय म्हणणार, वाय म्हटलं. याला समजा तुम्ही एक्स म्हटलं, याला वाय म्हणलं. समजा द नंबर ऑफ अवर्स यू स्टडी हे जर का तुम्ही वाढवत नेले, युअर सक्सेस इन एक्झाम ही पण वाढत जाणार. बरोबर. हा एक्स वाढेल तसा हा वाय पण वाढत जाईल. इथे पहिल्या उदाहरणामध्ये काय होत आहे की एक चल व्हेरिएबल याची किंमत वाढत जाते, त्यावेळी दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत कमी होत जाते. दिस इज निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशन. आणि इथे पण तेच आहे. इथे एक्स ची किंमत वाढत गेली, वाय ची किंमत कमी होत गेली. दिस इज निगेटिव्ह कोरिलेशन. पण इथे काय होत आहे, तुम्ही अभ्यासाचे तास वाढवत जाता तसं तुमचं एक्झाम सक्सेस वाढत जात आहे. म्हणजे हे काय झालं, पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे जर का मी असं ग्राफ काढायचा ठरवला, इथे काय म्हणणार मी या कोरिलेशनसाठी, याच्यासाठी इथे मी नंबर ऑफ अवर्स इथे लिहिले, नंबर ऑफ अवर्स मी इकडे घेत गेलो 1 2 3 4 5 वगैरे. आणि इथे सक्सेस किंवा मार्क्स एक्झामचे, तर काय होणार, इथे कमी असेल, कमी तास कमी सक्सेस, जास्त तास जास्त सक्सेस. हे जसे वाढत जातील तसं इकडे जसे वर जातं, याचा अर्थ असा होतो की तुमचं सक्सेस वाढत जात आहे. म्हणजे याची जर का रेषा बघायची झाली तुम्हाला,
तर ही अशी साधारणपणे ही अशी 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 दिसते. म्हणजे स्कॅटर डायग्राम जी आहे ती स्कॅटर डायग्राम म्हणजे काय आहे? स्कॅटर डायग्राम इज ग्राफिकल प्रेझेंटेशन of data to understand correlation. हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा आहे ना हे तुम्हाला कोरिलेशन किती आहे सांगत नाही, बट इट गिव्स यू रफ आयडिया की कोरिलेशन काय प्रकारचं आहे. मग हे आपण ग्राफ चार्ट काढू शकतो की इथे हे पॉइंट्स असे येत जातील. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की इकडे वाढत गेलं की इकडे पण वाढत जात आहे. दुसऱ्या केसमध्ये काय होईल? हे पॉझिटिव्ह कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशन हे तुम्ही असं लिहू शकता कोरिलेशन. आता दुसरी जी केस आहे ती कशी असणार आहे? याच्यामध्ये हे कमी असताना हे जास्त असतं. म्हणजे डिमांड कमी आहे किंवा इथे प्रोडक्शन जास्त आहे. इथे प्रोडक्शन जास्त आहे, कॉस्ट कमी आहे. असं त्याचा थोडक्यात जो ग्राफ असेल ना तो हा असा असतो, असा असतो. त्याच्यानंतर तिसरं हे निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशन. तिसरं आहे देर मे नॉट बी एनी सॉर्ट ऑफ कोरिलेशन. म्हणजे तुम्ही असं म्हणालात की यंदा पाऊस किती पडला आणि मला मार्क किती मिळाले. देर इज नो कोरिलेशन. पाऊस किती पडो तुम्ही अभ्यास करणार, तुमचा मार्क्स परीक्षेतले अवलंबून आहेत ना, त्यामुळे दोघांचा काही संबंध येत नाही. त्याला स्पुरस कोरिलेशन असं म्हणतात. स्पुरस कोरिलेशन किंवा नॉट ॲट ऑल एनी रिलेशन. नॉट ॲट ऑल कोरिलेशन म्हणजे देर इज आर ची व्हॅल्यू 0 येते. करेक्ट. आता याच्यावरून काही परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय येतं ते मी तुम्हाला दाखवतो. याच्यात तुम्ही एक स्ट्रेट लाईन फिट करू शकता अशी. तुम्ही एक अशी स्ट्रेट लाईन फिट करू शकता. दिस इज परफेक्ट पॉझिटिव्ह. परफेक्ट पॉझिटिव्ह. तसंच इथे परफेक्ट निगेटिव्ह येईल. पॉझिटिव्हला रेषा वर चढत चढत जाते, निगेटिव्हला काय होईल? रेषा खाली उतरत येईल ना. हे बिंदू हे असे 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 असतील. यू कॅन फिट अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. दिस इज परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. जर का तुम्हाला परीक्षेमध्ये व्हॉट इज स्कॅटर डायग्राम एक्सप्लेन असा प्रश्न विचारला गेला तर यू आर सपोज टू राईट दिस डेफिनेशन. दिस इज डेफिनेशन of scatter diagram, graphical representation of data to understand correlation. बरोबर. स्पुरस कोरिलेशन मध्ये काय होतंय? नॉट अट ऑल कोरिलेशन म्हणजे स्पुरस कोरिलेशन. यू कॅन थिंक इट इज लाईक दिस. SPU. स्पुरस म्हणजे काय? नो कोरिलेशन. नो. बरोबर. ह्याचा जर का डेटा तुम्ही प्लॉट केलात तर तो असा येतो, त्याच्यावरून तुम्ही काही जजच करू शकत नाही. There is everything, decrease आहे, increase आहे, everything. So this will not take you to any conclusion. This is spurious correlation. जसं मी एक्झाम्पल दिलं की पाऊस किती पडला आणि तुम्हाला मार्क किती मिळाले, तुमच्या गावात एसटीचे ऍक्सिडेंट किती झाले आणि नव्या कार किती खरेदी झाल्या. देर इज नथिंग टू डू विथ इट. ओके. सो दिस इज अबाउट स्कॅटर डायग्राम. जनरली स्कॅटर डायग्रामवर एक प्रश्न विचारला जातो आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट. जसं आपण आता केलं की हा जो कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे हा काढा असं तुम्हाला या प्रकारचा तरी प्रश्न विचारला जातो किंवा इथे डेटा दिला जातो. जसा मी तुम्हाला इथे डेटा दिला की एक्स आणि वाय ची किंमत दिलेली आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ आर हा फॉर्म्युला आहे. याच्यात सगळ्या किमती टाका अँड यू गेट द आन्सर. किंवा तिसऱ्या एका पद्धतीत म्हणजे या पद्धतीत हे तुम्हाला दिलं जातं एन एक्स बार आणि तुम्हाला आन्सर काढा म्हणून सांगितलं जातं. मी तुम्हाला असं सांगितलंय की हा डेटा घ्या आणि याच्यावरून तुम्ही उत्तर काढा. त्या उत्तराच्या ज्या फिगर्स आहेत त्या मी तुम्हाला उद्या देईन. हा तुमच्या पुस्तकातला प्रश्न आहे नंबर 115. मी हे पुस्तक वापरतो बघा. मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकल टेक्निक्स FY BCom सेमिस्टर 2 आणि त्याचे लेखक आहेत नीना जोशी
आणि हे पब्लिकेशन आहे शेठ पब्लिकेशन. तुम्ही स्वतःचं पुस्तक घ्यायला आळस करू नका, त्याचे खूप फायदे होतात. पुन्हा एकदा बघून घ्या. ऑथर कोण आहेत? नीना जोशी. एवढं नाव म्हटलं तरी पुरे, खूप ऑथर आहेत. ते पुस्तक खपवण्यासाठी एवढे ऑथर असतात. पण हे जे आहे FY BCom सेमिस्टर 2 मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स बाय शेठ पब्लिकेशन फॉर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, हे पुस्तक जर का तुम्हाला घेता आलं तर खूप बरं होईल. या पुस्तकाची किंमत काय फारशी नाहीये. पुस्तकाची किंमत 180 आहे. हे बघा, कॉस्ट ऑफ द बुक इज 180 रुपीज. तुम्ही 10% कन्सेशन मागू शकता आणि स्वतःचं पुस्तक घ्या आणि पुढच्या वर्षी कॉलेजला ते डोनेट करा. ठीक आहे. याच्यानंतर आणखीन एका प्रकारचं कोरिलेशन असतं. पण ते कसं असतं? आता आपण काय करतो, व्हॉट आर वी डुईंग ऍट द प्रेझेंट टाइम, की आमच्याकडे न्यूमरिक व्हॅल्यूज आहेत. बरोबर. न्यूमरिक व्हॅल्यूज ज्यावेळी अवेलेबल असतात त्यावेळी कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढला जातो. पण समजा तुमच्याकडे न्यूमरिक व्हॅल्यू नसतील तर तुम्ही काय कराल? समजा ब्युटी कंटेस्ट असली, बरोबर, आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असला तर तुम्ही चांगलं, सुंदर, अतिसुंदर, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट असं म्हणाल. मग त्यावेळी ह्या ज्या आपण म्हणतो ना त्या रँक मध्ये कन्व्हर्ट कराव्या लागतात आणि मग त्याच्यावरून रँक कोरिलेशन कोएफिशियंट काढला जातो. तो कॅपिटल R ने दाखवला जातो. कॅपिटल R, दिस इज रँक कोरिलेशन, CIENT, रँक कोरिलेशन कोएफिशियंट. जनरली काय होतं, 2 जजेस असतात, ते एखादं नाटक बघायला जातात आणि त्या नाटक ते त्यांनी कसं वाटलं त्यांना, किंवा एखादी नाटकांची जी महोत्सव असतो ते बघायला जातात. 8-10 नाटकं असतात, त्यांना ते जे काही मार्क देण्याचे वाटतात ते 100 पैकी प्रत्येक जण देतो. पण हे क्वालिटी कन्व्हर्टेड इंटू नंबर्स झालेलं असतं आणि अशा वेळी आपण रँक कोरिलेशन करतो, ह्यांचे नंबर ठरवतो. एका जजला समजा X या टीमला पहिला नंबर द्यायचा वाटेल तर काय होईल, Y या टीमला त्याला 10वा नंबर द्यायचा वाटेल. हे एवढं व्हेरिएशन होऊ शकतं आणि त्यावेळी R म्हणजे कॅपिटल R आपण काढतो, त्याला रँक कोरिलेशन कोएफिशियंट असं म्हणतात. त्याचं दुसरं नाव आहे चार्ल्स स्पियरमन्स, SPEAR. आपण आता रँक कोरिलेशन कोएफिशियंट, ज्याचं दुसरं नाव आहे चार्ल्स पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट असं म्हणतात, कॅपिटल R ने दाखवला जातो. कॅपिटल R तो कसा काढायचा हे बघणार आहोत. कॅपिटल R, त्याच्यासाठी आपण आधी असं करूया की काही मार्क्स घेऊया. टेस्ट 1, टेस्ट 2 किंवा जज 1, जज 2 हे मार्क्स असतील. मार्क्स घेऊया आपण 27, 22, 18, 30, 40, 21, 17, रँक 1 ही याच्यासाठी असेल, टेस्ट 1 किंवा जज 1 साठी, आणि रँक 2 ही या दुसऱ्या टेस्टसाठी असेल. आता रँक्स कशा देणार? ज्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत त्याला आम्ही रँक 1 देणार. इथे मी मुद्दाम दुसरं पेन वापरतो. याच्यासाठी रँक 1 आली. 35च्या खालोखाल कोण आहे? 27, त्याच्यासाठी रँक 2 आली. 27च्या खालोखाल कोण आहे? 22, याला रँक 3 आली. याला रँक 4 आली. याला रँक 5. रँक 2 ह्या इथे बघा, हायेस्ट 40, त्याला नंबर 1 मिळेल. 40च्या खालोखाल कोण आहे? 30, त्याला नंबर 2 मिळेल. 30च्या खालोखाल कोण आहे? 25, त्याला नंबर 3, याला नंबर 4, याला नंबर 1. बऱ्याचशा सारख्या आल्या आहेत. आपण आता D बरोबर
हे मी दोन रेषांच्या मध्ये लिहिलंय. याचा अर्थ असा होतो की R1 मधून R2 वजा केल्यावर जर का उत्तर निगेटिव्ह आलं तर ते पॉझिटिव्ह करून लिहायचं. मग हे मॉड्युलस मध्ये मी लिहिलेलं आहे. 2 वजा 2 बरोबर 0, 3 वजा 1 बरोबर 2, 4 वजा 4 बरोबर 0, 1 वजा 1 बरोबर 0, 5 वजा 3 बरोबर 2. याची बेरीज किती आली? समेशन डी. आपल्याला समेशन डी लागतं का? नाही लागत, पण समेशन डी ची बेरीज कशाला घ्या मग. इथे मी हा डी आला ना, इथे मी डी स्क्वेअर काढतो. डी स्क्वेअर किती येतो? 0, याचा वर्ग 4, याचा वर्ग 0, याचा वर्ग 0, याचा वर्ग 4. समेशन डी स्क्वेअर बरोबर किती आले? 8. आता तुमचा फॉर्म्युला कसा आहे? कॅपिटल आर इज इक्वल टू 1 मायनस 6 टाइम्स समेशन डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन क्यूब मायनस एन. एन म्हणजे काय? इथे पेअर्स किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. इथे एन ची व्हॅल्यू किती येईल? एन इज इक्वल टू 5. इथे बाकी सगळे व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. दिस इज इक्वल टू 1 मायनस 6 टाइम्स, हा डॉट म्हणजे टाइम्स, गुणिले डी स्क्वेअरचा वर्ग किती आला आहे? गुणिले 8 भागिले एन म्हणजे किती? 5. 5 चा क्यूब. हे तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पण लिहू शकता. एन क्यूब मायनस एन हे तुम्ही एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1 असं लिहिलं तरी चालेल. एन बरोबर 5 असताना काय होईल? इथे मी 5 लिहिले. 5 5 5 25 वजा 1 म्हणजे 5 गुणिले 24, 24 पंचा 120, इथे 120 आहे. सिम्प्लिफाय करूया. 1 वजा 8 48 भागिले 120, 48 भागिले 120 करा. याचं उत्तर किती येईल? 1 मायनस 0.4 म्हणजे उत्तर किती आलं? 0.6. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ आर. दिस इज रिलेटिव्हली इझी अँड यू कॅन डू इट क्वाईट इझी. ठीक आहे, मी तुम्हाला आणखी एक प्रॉब्लेम देतो आणि त्याच्यावरून तुम्ही उद्या होमवर्क पूर्ण करून या. ठीक आहे. प्रॉब्लेम क्वेश्चन 3. रँक्स नाही देणार मी तुम्हाला, मार्क्स देणार. रँक्स डायरेक्ट दिलेल्या. फाइंड अ स्पेन फॉर द फॉलोइंग. यस, तसं नको. सर मला प्रॉब्लेम बघूया. यस, मार्क्स 1, मार्क्स 1, मार्क्स 1, मार्क्स 2. मार्क्स देतो बघा. 60, 50. रिपीट झालं. 60, 50, 40, 70, 32, 80. 3 3 6 7 घेऊया आणि इथे 72. आणि मार्क्स 2 म्हणजे इथे किती घेऊया? 35, 40, 80, 72. इथे घेऊया 47, इथे घेऊया 40, इथे 80. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे तुम्हाला किती मिळाले? एन इज इक्वल टू 7. तुमचं प्रोसिजर काय असेल? यू विल फाइंड R1. R1 कोणासाठी असेल? इक्वलच्यासाठी असेल. R2 कोणासाठी असेल? यांच्यासाठी असेल. नंतर तुम्ही काय फाइंड आउट करा? डी बरोबर R1 मायनस R2. जे काय उत्तर येईल ते पॉझिटिव्ह करून द्यायचं. म्हणजे समजा तुम्हाला असं मिळालं 5 वजा 7, तर वजा 2 नाही लिहायचे, 2 लिहायचे. ठीक आहे, असं करा. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल? डी स्क्वेअर कराल. नंतर काय कराल? समेशन डी स्क्वेअर कराल. फॉर्म्युला काय आहे? हा बघा, इथे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे? कॅपिटल आर इज इक्वल टू 1 मायनस 6 टाइम समेशन डी स्क्वेअर अपॉन एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1. हे म्हणजे करायला सोपं जाईल. आणि इथं सुद्धा तुमचं आर ची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 1 आणि -1 इज लेस दॅन इक्वल टू 1. -1 ते +1
यातच उत्तर मिळाले पाहिजे. तुमच्या रँक्स काहीही असो. ओके फाईन सर, थँक्यू. ओनली 1 month इज लेफ्ट अँड इन दिस मंथ वी विल डू स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स. तुमचे पेपर सोपे असतात, तुम्ही पेपर मागचे चांगले लिहिलेत. असाच अभ्यास करा, भरपूर मार्क्स मिळवा, कोविडचा फायदा मिळवा आणि त्याच्यातून ह्या चांगल्या गोष्टी शोधून काढा की तुमचा स्कोर भरपूर येईल. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. काही गरज लागली तर माझ्या या नंबरला कॉल करा. आय एम ऑलवेज फ्री अँड वेटिंग फॉर यू टू कॉल मी. माय नंबर इज प्रोफेसर डॉक्टर MUKUND मुकुंद बापट 94 20 82 35 10. गुड इव्हनिंग, गुड नाईट टू ऑल ऑफ यू. अभ्यास करा, काही डिफिकल्टी विचारा. अभ्यास एकदम सोपा आहे. अभ्यास केलात तर तुम्ही कधीही नापास होऊ शकत नाही. नापास होण्यासाठी मेहनत करावी लागेल. म्हणजे पुस्तक बघायचं नाही, उघडायचं नाही, वाचायचं नाही, काय करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, कोणाला विचारायचं नाही. एवढं सगळं करण्यापेक्षा थोडं थोडं वाचा, चांगल्या मार्काने पास व्हा. धन्यवाद.